आज लवकरच उठलो आणि आता आंघोळ करून जस्ट निघलो बाहेर जायला. चाललो थोडा कामासाठी. कोण आहे आपल्यासोबत ते पण दाखवतात मामाने मी. चला आपली गाडी आता मागले पण तेवढी बी नाही मागली. असू दे चला जायचं बाहेर. काय करायचं चलो निघूया. उशीर पण लय झाले. निघायचा होता थोडा लवकर लेटच झाले जरा. आता पोचल्या मी रिव्हर पार्कवर. नाश्ता करा समोर दिसता अण्णा इथं नाश्ता करता आणि मग पुढे जाता. मी निघलो नाश्ता विश्ता करून महेश आणि आम्ही आता चाललो पुढं. गॅस भरायची गाडी ना अजून गाडी गॅस ना भरली मी. जी पंप काटच आहे मस्त की फुल CNG भरून जाऊ म्हणजे आपला टेन्शन नको येता जातापर्यंत. आता आपण पोचलोय बदलापूरला. नवीन वडवली गाव बदलापूर. हे बघा हे गाव नवीन वडवली. आपण आता नवीन वडवलीला पोचल्या. नवीन वडवली गाव. इथून आपल्याला अजून पुढं जायचं आहे. ते पण आपल्या बरोबरच राहावा. आपण मग दाखवत आता कुठं जाणार आपण. अजून किती लांब जायचं आपल्याला. तर आता आलो वालिवली ना माहिती. आता आल्या वालिवली गावाजवळ. नवीन वडवली सोडला आपण. आता वालिवली जवळ आल्या. किती मोठी उतरण आहे बघा वालिवलीची. पाण्याने पण सुरुवात केलेली आहे. उल्हास नदी बदलापूर उल्हास नदी. माहीत ना म्हणा. मॅपवर जो रस्ता दाखवले आपल्याला ते रस्त्याच्या नुसार आपण चालल्या. आता तिकडनं गावातला रस्ता आहे. कुठला गाव आहे ते बी ना बघला नाव गावाचा. जंगल सफारी. जंगलाच्या रस्ता चालल्या बघा किती भारी आहे. एक नंबर रस्ता. एक नंबर रस्त्याचा आहे ना. काही प्रॉब्लेमच नाही. प्रश्नच नाही आहे रस्त्याचा. जबरदस्त भारी रस्ता आहे. एक नंबर रस्ता आहे. कुठं मध्ये आहे रस्ता थोडा कमी जास्त. आता इथून यो रस्ता ह्यो बी चांगलाच झाला. डांबरी रस्ता आहे. इकडे बघा सगळं अख्खा जंगल आहे. रे यो या शूटिंग करायला हे स्टाईल सगळं भारी आहे. सगळी हिरवलच अख्खी लांबचे लांब सगळीकडे. पाणी आहे नदीला. हे काय शपथ जबरदस्त भारी आहे ना. हा इकडनं ना. मग इकडनं येऊ बाबा असं वाटतं भारी. कसं यायला ना. चढण आलेली आहे. आणि समोर बघा समोर एक गाव दिसतं कुठला तरी. गावाचं नाव मला माहीत ना. कारण आज पहिल्यांदा या साईडच्या मी आल्या इकडनं. आता नेक्स्ट टाइमला कधी जायचं झालं तर इकडनंच येऊ आपण. आता समजा इथं बॅनर आले गावाचं नाव काय आहे ते. कारण वाकणची वाडी नाव आहे गावाचा.
बदलापूर, सॉरी मुरबाड. सध्या चालू आहे जंगल सफर आमची. मध्ये मध्ये रस्ता चांगला येतो, मध्ये मध्ये खराब येतो, मध्ये मध्ये असा कॉन्क्रीट रस्ता येतो ना. अख्खा चार बाजून सगळा बघा, इकडं अख्खा सगळा हा जंगलच आहे. पूर्ण जंगलामध्ये आमची सफर चालू आली. रस्ता कुठून चालले आहे ना, फर्स्ट टाइम चालले आम्ही दोघं बी आहे या रस्त्यांच्या. महेशने मी फर्स्ट टाइम आहे. ते तो बोलतो मी कधी बघितला नव्हता हा रस्ता, मी पण केव्हा बघला नव्हता हा रस्ता. चालत गेलो ना पहिले सोमवारी मी कवशाच्या, तेव्हा बी आके आणि पाणी बरं होतं, पाण्याने शूट करीत होतो मी. उंबरवेड गाव, मला उंबरवेड गाव. हा पोरं शालन चालले कशी थांबल्या बघा बाजूला. ये आम्हाला आमची प्रायव्हेट गाडी आहे मावशी. बरं लोक आवाज देतात आपल्याला. हो हो, तर त्यांना सांगितलं ना आपण आपली गाडी प्रायव्हेट, आपण चाललो थोडा कामासाठी. हे बघा आता वापस चांगला रस्ता आला बघा. इकडे बघा हिरवळ बघा किती भारी आहे इकडे. रोड अख्खा एकदम जबरदस्त भारी आहे. हो रस्ता एक साईड कडले ना रस्ता, याच्याकडे चालल्या करा आपण वर्षा वापस रिटर्न दिवस तर चांगला अख्खा यायला लागेल. हा खरे असेल ना. लांब लांब एकच पट्टी बनवली जाईल, एकच पट्टी बनवले. नशीब मला वाटलं काही ना. अख्खा जंगल आहे रे हो. हा टोटल सगळं अख्खा जंगलांच्या रस्ता निघले. असं वाटत नाही का आपण कुठं चालले तिथे यो रोड असं असेल म्हणून तिथे जायला. आता जवळजवळ बराच थोडा मागे आहो मी अजून. मी जायचं त्या डेस्टिनेशनच्या आपल्या. इथं बघा, इथं जरा पाणी दिसतं म्हणा. इथं दिसलं मस्त की आहे म्हणून मी थांबलो इथं. इकडे बघा किती भारी आहे. इकडं पाणी जाम पडले वाटतं, त्याच्यामुळं पाणी बघा किती इकडे या साईडला. हे बघा पाणी बघा, सगळीकडे नुसतं पाणीच पाणी झालं. इकडे बघा कमी पाणी आहे तो. आपली गाडी उभी इथं. आपली महेश बसले गाडी, मी थोडा शूट करायसाठी. चला आम्ही यो पार केले, मुरबाड क्रॉस करून बराच पुढं गेल्या. जवळजवळ 5-6 किलोमीटर गेल्या पुढं मुरबाड क्रॉस करून. तो हायवे नगर कल्याण नगर हायवे आहे. हा मालशेजला गेला रस्ता सरळ आता चाललाय या रोडनीच. आपल्याला जायचं आहे सरळगावला. आपल्या सरळगावला जायचं. सरळगावला काम आहे आपला. पाणी तर चालूच आहे समजा, त्याचा काही प्रश्नच नाही. हे बघा सरळगावच्या मार्केटला पोहोचल्या. आता इथून आला सरळगावचं मार्केट आपल्याला. सरळगावचं मार्केट. बोट का तुझा? बोट एक बोट तुझा वरचा बोट मध्ये नेतो. अजून आपल्याला या मार्केटच्या थोडा पुढे जायचं आहे, मग आपला हॉटेल आहे. 4 किलोमीटर राहिले आपल्याकडे जायचं.
इथं बघ प्रांजलला पोचलेलो आता. तर आपण बोललो होतो ना इथं यायचं होतं आपल्याला. आलो हे बघा. नमस्कार दादा. नमस्कार. काय बोलता दादा, बरं आहे ना? टाईम झाला यायला मला कारण निघलोच लेट मी घरून. पूर्ण ते हो इथे त्यांचं हॉटेल आहे, प्रांजल हॉटेल त्यांचं दुकान आहे. हो ही मंडळाला लावायला ना कसली मोठी आडगड होती आहे बघा. तिकडे धूप वगैरे कापूर वगैरे सर्व आहे. अगर मी कसं मला ही वास लय आवडला म्हणून मी हीच घेतली तिरुपती. किती गाड्या आहेत? तो कुठला आहे? विठ्ठल. विठ्ठल, श्री विठ्ठल. याच्यामध्ये किती गाड्या आहेत? तरी पण पाव किलो मध्ये ना. दीडशे गाडी असेल. 150 गाडी. आपले हे 2 टाका अजून आहेत ना. बघ कुठची बघ. यो एकच टाका. ती बोलली की मी बोलतो जाणार आहे तिथं ठाण्याला, अजून बाकी आहे तिचं सामान ताईचं. नाही यो बस झाला, एक कस्तुरी बस झाला. हॉटेलची सेटिंगला आपलं घेतल्या ना अगरबत्त्या एवढ्या पूर्ण बॉक्सवरून. महेशनी पण घेतल्या आणि मीनी पण घेतल्या. चला आता त्या गाडीने ठेवू मस्त आहे की नाही. आता निघलो घरी जायला. आपल्या अगरबत्त्या वगैरे घेतल्या ना आपण, बघा मागे ठेवले बॉक्स तो. आणि बाकी आता पुढं काय काय काम करतो तो आपल्याला तुम्हाला मी गेल्यावर दाखवता. तर आता आपण इथून त्यांना शाळेजवळ पोहोचल्या. तर सिग्नल लागले, थांबलो जरा सिग्नलजवळ. इथून कल्याण मार्गी पकडायचा, तिकडनं डायरेक्ट घरी जायला रस्ता बघू आपण लेफ्ट मारू. गेल्या वर्षी होतं इथं मखर बघायला, तिथं झाले. आता इथं ओम साई आर्टला तिथे त्यांचं मखारी आहेत. सो तुम्हाला दाखवता. चला आता डोंबिवलीमध्ये आलं. टाटा पॉवरच्या इशा लेफ्ट टाकले गाडी, कारण तिकडं त्या रोडला ट्रॅफिक होती नेहमीच असतं तिकडे. तिकडे मेट्रोचं काम चालू म्हणून. आता आल्या डोंबिवलीमध्ये इकडं अंबालपाडा साईडला टाटा पॉवरचा. टाटा पॉवर डोंबिवली रोड आहे. चला आता इकडनं जसा रस्ता भेटेल सोयस का तसा जाऊ, मॅपमध्ये दाखवेल तसा. वापस कल्याण डोंबिवली रोडला आले. आता वापस तिकडच्या आतला रोड सोडला आणि ट्रॅफिक लेस केली ती थोडीशी. जो काम चालू होता तो इकडे पाठीमागे मेट्रोचा. आता आम्ही पोचलो आहे नेपच्यून हॉस्पिटलच्या आसपास. जेवलो इथं स्वाद हॉटेलमध्ये. या आता निघतो आम्ही. जेवलो मस्त, जेवण चांगला होता. स्वाद हॉटेल आहे, भारी आहे एकदम मस्त. क्वांटिटी पण भारी आहे आणि टेस्ट पण आहे जेवणाला. इकडे तर पडलेला चॉईस हा, पण तो त्यांचा गेला पुढे दाखवतो बघा. या इकडे अजून आहेत. कोणाला पाहिजे असतील तर या लवकरात लवकर. त्यांचा कॉन्टॅक्ट स्टेटसला अपडेट करतो. इकडे बघा किती मकर आहेत अजून यांच्याकडे. आलेली आहे आता मकर. जेव्हा आपण डायरेक्ट गाडीने जाऊ, कारण आपल्याला लय टाईम दिला. आता वाजल्यान जवळजवळ 5:30. चला गाडी पण भिजली बघा. आता 6 वाजल्यान. इकडे तिकडे जाता तिकडे ट्रॉफिक दिसत. शेवटी मी कच्च्या रस्त्यांची गाडी टाकली तावशींच्या. पाणी बघा, माझे पाय बघा इथपर्यंत ओला झाले. ही पॅन्ट ओली झाली इथपर्यंत, हे डोक्यापर्यंत. गाडीत पाणी बघा, सगळं पाणीच पाणी दिसतं. एवढं पाण्यातून गाडी मी निघडली. विचार केला ना आज या पार, कारण बरोबर ऑप्शन आहे ना दुसरं, रिटर्न फिरून जाऊ शकतो. मी शकत नव्हतो. मी रिक्षाला 4x4 वरून लागली. डायरेक्ट पाण्यातून बाहेर, डोक्या पण पाण्यातून बाहेर काढले पाणी गाडीला. चला आता पोहोचल्या भोईल कंपाऊंडवर. आता जाऊ घरी मस्तपैकी.
पहिला मकर घरी उतरून मग महेशला थोडा जाऊ घरी. चला आता पोचू घरा. आणि सकाळी गेलतो ना सरळगावला गेलो. सरळगावच्या येताना आम्ही कल्याणवरनं फिरलो. कल्याण मत्स्य डबल कल्याण मत्स्य आम्ही डायरेक्ट इथं गेलो बघा. आज गाडी तुकारामदाची गाडी केले क्रॉस. भाई गाडीला आज 4x4 बनवून टाकली. इकडे बघ पाणी आवरं पाणी होतं आतमध्ये. आवऱ्या पाण्याच्या गेले गाडी बोललो ना हो ना. इकडे बघा पाण्याने स्वागतच केले आपला मस्तपैकी. पाण्याने सुरुवात आपण आलो बी ना तर इकडे गावाच्या इकडे ना घराच्या इकडे तर लगे पाण्याने सुरुवात केली चांगली तरी. चला आता डायरेक्ट घरा गेल्यावर भेटता मी तुम्हाला. तर फायनली आता घरी पोचलो आम्ही. महेशला बी घरी सोडला त्यांच्या घरी आणि आपण आलोय आपल्या घरी. लाईट नव्हती लावली सो चला आता मस्तपैकी. ती बघा तिला वाटलं पप्पा आले ना म्हणून ती बघा पप्पा आले. माझे बच्चा काय ते हा काय ते जात काय समजा नाही तिला. काय ते काय 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 हा आपण तो जाम आराम करत होतो कारण दमलो तो तसा अख्खा दिवस. सकाळी 9 वाजता निघलो तो तर सकाळी 6:30 6:15 वाजता घराला. दीदी काय खाते बेटा काय खाली ती शेवपुडी भेळ खाली तिने. आणि माऊ तू काय खाल्ला ते क्ले आहे तो खायचा नाही खाऊ काय खाल्ला तू. भेळ खाल्ली तू बी भेळ खाल्ली बघा ती एकदा मी पण भेळ खाल्ली. सविताने पण एक भेळ खाल्ली. तर आता बाबा वगैरे जेवण झाले बाबाचा. थांबा बाबा नंतर आणू आपण टेबल नका काय करू आणू. आई काय ताई सही थालीपीठ बनवले बघा. या ताई संच्याकडे खायला सगळी थालीपीठ यांचा नेहमीचा असतो. आम्ही ना घर कारण मी खातच नाही तर काय सविता खाते ती. सो चला आता थोड्या वेळानंतर भेटू आपण तुम्हाला. चला जेवण वगैरे झाला मस्त जेवलो मी दाखवलं ना कारण दमलो तसं म्हणून. आता झोपायची तयारी करतो. सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा. चला अशाच नवीन ब्लॉगमध्ये उद्याचे भेटू आपण.